सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे आपला शिलाँगमधला लास्ट डे. उद्या आपण सकाळी इथून डायरेक्ट निघणार ते गुवाहाटी एअरपोर्टसाठीच. आता मस्त रेडी झालो आहे, 7-8 वाजलेत. नाश्ता करणार आता खाली जाऊन आणि मग आजच्या दिवसातले जे काय साईट सीइंग आहे ते सगळे करणार. तर चला, आज तुम्हाला आम्ही सगळ्यात पहिलं तर एक सेक्रेट फॉरेस्ट करून आहे, इथलं शिलाँगमधले लोकल जे काय जागा आहेत जवळपासच्या त्याच आहेत. जास्त लांब लांब आज काय ट्रॅव्हलिंग नाही, एकच फक्त ते सेक्रेट फॉरेस्ट आहे, ते थोडं लांब आहे, इथून 1 तासाच्या अंतरावर आहे. सो चला पहिला नाश्ता करूया फटाफट. आणि आज तुम्हाला दाखवतो नाश्त्यासाठी पण काय काय असतं इथे. ते हॉटेलमध्ये आपण ज्या हॉटेलमध्ये थांबलो आहे त्याचं नाव आहे हॉटेल निर्वाणा ऑर्चिड. हा म्हणजे 2 नाव आहेत ॲक्च्युली, निर्वाणा ऑर्चिड पण म्हणतात किंवा हॉटेल ऑर्चिड पण म्हणतात असं. सो लेट्स गो. आणि सकाळ सकाळ पण आमचं इथे तारक मेहता चालूच होतं. चला. हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये आलो आहे आम्ही आणि इथे नाश्त्यासाठी हे सँडविच आहे, आलू पराठा आहे, हे पोटॅटो क्यूब्स आहेत. याने काय घेतले, सेमच घेतले. याने काजू बदाम घेतले आणि फ्रूट्स घेतले आणि अजून बरंच काय काय आहे ते आम्ही स्टेप बाय स्टेप एक एक खाणार आहे. पहिलं हे संपवतो आणि मग दुसरं घेतो. मसाला डोसा पण आलेला आहे. निघालो फिरायला जाण्यासाठी आणि आता थोडंसं ऊन घ्यायला थांबलो आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही, तोपर्यंत म्हटलं की तुम्हाला जरा बाहेरची प्रॉपर्टी दाखव. ज्या हॉटेल आम्ही थांबलो आहे तो वरचा आमचा रूम आहे, टॉप. हॉटेल निर्वाणा ऑर्चिड मस्त आहे. आमचे कॅबवाले भाईसाहेब गेले आहेत जरा नाश्ता करायला, तर बोलले वेळ लागेल 10-15 मिनटं, म्हणून आम्ही जरा उन्हात थांबलो आहे. रेअरली खूप ऊन मिळतं आहे, बोललो घेऊया विटॅमिन डी. मॅडम इथे झोपा घेत आहे. प्रॉपर्टी छान आहे. मी ॲक्च्युली डिस्क्रिप्शनमध्ये याची पण डिटेल सगळी देईन. आता ह्याचं रूमचे प्राईस वगैरे किती आहेत एक्झॅक्टली मला पण आयडिया नाही, पण कारण का आम्ही सगळं जे काय केलेलं ते पॅकेज थ्रूच केलेलं. तरी पण मी डिटेल्स देईल, नंबर वगैरे, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्टली. चला, तर आलो आहे आपण आता मॉफ्लँग सेक्रेट फॉरेस्ट जवळ. तिथून एंट्री होती. तिथे आपल्याला एंट्री फी म्हणून 30 रुपये पर हेड आहे. आणि प्लस आता हे जे तुम्हाला दिसतं आहे पूर्ण जंगल, ते एकट्याने जाऊन देत नाहीत ते लोक. त्यासाठी तुम्हाला इथला लोकल गाईड घ्यावा लागतो. तर लोकल गाईडची फीज 350 रुपीज आहे. तर असा मी आणि पार्किंग असा मी 450 रुपये भरले. सो चला, इथून एंट्री आहे. आता ते येत आहेत आमचे गाईड जे आहेत ते. आणि इथे हे खासी हेरिटेज विलेज मॉफ्लँग करून एक असं छोटंसं गाव पण आहे, जे त्यांनी ते जसं कृत्रिम गाव तयार केल्यासारखं झालं आहे ना. हेल्प डेस्क आणि क्लीनलीनेस एवढं आहे ना, अरे मजा येते अरे इथे. एवढं क्लीन स्वच्छ बघून आहे ना, असं वाटतं की आर्टिफिशियल जागेतच आपण आलो आहे. सेट आहे असं वाटतं कुठल्या तरी मूवीचा वगैरे. हे बघा इथे लिहिलं आहे खासी हेरिटेज विलेज मॉफ्लँग. हां, आहे बघा इथे बोर्ड आहे मेन या विलेजचा. मी तेच शोधत होतो कुठे गेला. हा बघा कसा बसलाय टॉमी. इथे दिसत नाही, मॉफ्लँग सेक्रेट फॉरेस्ट. चला जाऊया आत आणि बघूया कसं आहे काय आहे ते. तर सेक्रेट फॉरेस्टमध्ये एंटर करायच्या आधी इथे 3 मोनोलिथ स्टोन्स लागतात, जे की म्हणजे काय आयडल्स आहेत.
जे स्टार्टिंग फर्स्ट आहे तो ॲज अ मेल कन्सिडर करतात अँड दॅट 2 स्मॉल छोटेवाले जे आहेत ते त्यांना 2 female. फिमेल कन्सिडर करतात असं आहे. आणि हे जे फॉरेस्ट आहे सेक्रेड फॉरेस्ट, मॉ फ्लँग, मॉ म्हणजे स्टोन अँड फ्लँग म्हणजे सेक्रेड होली असं आहे. तर त्याला म्हणून मॉ फ्लँग सेक्रेड फॉरेस्ट असं म्हणतात. ट्री हां, ग्रास वगैरे असं. आणि आता आपण एंट्री करतोय आणि इथून या फॉरेस्टमधून असं म्हणतात की काय लिव्ज वगैरे तोडायचे नाही, काहीच नाही तोडायचं इथून, काहीच बाहेर नाही घेऊन जायचं, जे काय आहे ते इथे आतच. तर आता चालू केला आमचा ट्रेक. एक अर्धा तासाचा ट्रेक आहे म्हणजे जंगल फिरण्याचं. तर चला बघूया अजून काय काय आतमध्ये बघायला मिळतं इथे. हां, फोटो वगैरे सगळं काढू शकतो. आणि इथे एंटर करण्यासाठी डायरेक्ट तुम्ही येऊ नाही शकत, तुम्हाला लोकल गाईड घ्यावंच लागणार आहे. is Iliocarpus canitrus. Iliocarpus canitrus or हे जे झाड Iliocarpus दिसतंय robusta. ते आहे रुद्राक्षाचं झाड. This is only जवळजवळ 3 500 Muki वर्ष Rudraksha. You know जुनं the झाड आहे benefit असं of ते 3 Muki, do you know 3 सांगतायत. Muki benefit? No, we don't. The benefit of 3 Muki is for the 3 powerful god, Mahesh, आणि या जंगलात बरेचसे रुद्राक्षाची झाडं आहेत. health, wealth and safety, and for the purity of life. That is good for 3 Muki. 3 Muki is a gifting Rudraksha. If you want to give to anyone, you can give 3 Muki Rudraksha. Do you know which is the rarest Rudraksha? You know which Muki? One Muki. One Muki is the rarest Rudraksha. One Muki is very, very spiritual and it's very, very powerful. But one Muki, not everyone use one Muki. Because one Muki, only people who do meditation, like sadhu, they use one Muki Rudraksha. You know one Muki Rudraksha original, one Muki, more than lakh for one piece. Because original Rudraksha. आता हे 500 वर्षापूर्वीचं रुद्राक्षाचं झाड बघून आम्ही पुढे निघालोय. हे 3 मुखी रुद्राक्षाचं झाड होतं. या जंगलात असं 2 मुखी, 4 मुखी, पंचमुखी असे पण आहेत झाडं. हां, ते होतं ते झाड होतं ते त्रिमुखी, इतर पण आहेत अजून. हां, पण ते त्रिमुखी 500 वर्ष जुनं आहे. हां, त्याला आता येत नाहीत रुद्राक्ष. आणि रुद्राक्षाचं सीझन जे आहे ते मार्च नंतर झालं होतं, मार्च, एप्रिल, मे, जून असं. तेव्हा मग ते फळं वगैरे येतात. म्हणजे फळं येतात त्यांचंही लोकल माणसं लोणचं पण करून खातात. This is the natural Rudraksha. This is 3 Mukhi. If you want to know Mukhi in the line, na? that you less line will be oval shape, more line will be round shape. How's diamond? How much? 1, 2. शी इज फ्रॉम आदिवासी ट्राईब, Orissa. ओडिसा. But you know she is a pure tribal. Yeah. He is pure tribal. मुर्मू Murmu. मुर्मू, Yeah. द्रौपदी. She came last week on Tuesday here. येस. Okay, because there is the traffic and all the traffic will be no traffic because President come. After President come and Amit Shah come on Shillong last time also. And I think Wednesday and ऑन Thursday. संडे ही केम. Amit Shah here on Sunday and all. But PM came here in 2016. Okay, all that chief minister and all have come here in this forest also because they are very nice place and all to people and all. Okay, so this tree is the Khasi pine trees. This pine tree is very, very common in Meghalaya, especially in Khasi hills. The scientific name is Pinus cassia. This pine tree is very different from that Kashmir pine, foreign pine, British pine trees, or Himachal pine trees. When you see the pine cone of Himachal pine tree is very big pine cone. But here we don't have big, we have small pine cone. And this also use medicine for the treatment of dry cough and cold problem. Use medicine. From the part of the bark, from the stem, from the pollen and all. They used to boil and also used to drink that. Okay. We'll be steaming sometimes for the cough problem. We used to steaming and all. That is good for this. Use medicine. Also this Okay. bark Yeah. thing, yeah. Even this, you have seen pine tree like Christmas tree. येस येस. That also is we can say as a male pine trees. Okay. Oh yeah, that shape. Yeah, that shape like an arrow. That is the male pine trees. Okay. Yeah. I will show you. This is the pine leaf. This is the pine needle leaf. Okay. The people in this locale from this pine needle leaf we make as a sleeping mattress.
Okay. Even this leaf is not less than 3, it's not more than 3. 10 poisonous, 10% edible mushroom. Is this edible? Yeah, this is not edible, but it's good only for decoration, to hanging and all. Okay. And this is a pine cone. Yeah. Small one. The pine cone, even that open, the closed pine cone and open pine cone. The open pine cone is good for Christmas tree, to hanging and all in the Christmas tree, decoration and all. Okay, yeah, so that's fine. This is all the pine, and this is the acorn. You know acorn. This acorn is not edible. Most squirrel eat this acorn. And there is another acorn that is black in color. Is edible for humans and all, but this is good, not good for humans to eat. Okay. It's not edible. Acorn also is like Ice Age movie. Ice Age movie, that squirrel they always carry the. Okay. Yeah. सेक्रेट फॉरेस्टमधून बाहेर आले आम्ही आता आणि बरीचशी माहिती मिळाली आहे या ठिकाणाबद्दल. ॲक्च्युली आतमध्ये ह्यांचं ते होली प्लेस असल्या कारणामुळे शूटिंग वगैरे सगळ्याच ठिकाणी अलाउड नव्हतं. जिथे इथे जमलं तिथे इथे केलं आहे. आता थोडक्यात माहिती सांगायची तर ह्याचं नाव आहे मॉ फ्लँग सेक्रेट फॉरेस्ट. तर मॉ म्हणजे स्टोन, फ्लँग म्हणजे गवत घास असं. तर म्हणून ह्याला मॉ फ्लँग सेक्रेट फॉरेस्ट असं म्हणतात. आणि सेक्रेट किंवा होली असं. तर ॲक्च्युली जे आधीचे ट्राईब्स होते, जे ॲन्सिस्टर आहेत इथले, त्यांचं काय रिच्युअल असायचे तर ते रिच्युअल्स ते लोक ह्या फॉरेस्टमध्ये करायचे. आणि जो कोण राजा असेल किंवा काय असेल तर ते लोक आधी इथेच राहायचे. पण आता जसं काळ बदलत गेला किंवा काय होत गेलं तर इथे आता फक्त ॲक्टिव्हिटीज होतात. आणि आतमध्ये पूर्वीच्या काळी स्त्रियांना किंवा यंग लोकांना अलाउड नव्हतं. फक्त जे मेन 12 लोक होते किंगडममधले त्यांनाच अलाउड होतं रिच्युअल्स वगैरे करायला. आता जे कोण रिच्युअल्स होतात ते पण जंगलात होत नाही. ते आता इथून 2 किलोमीटर मागेवरती होतात. आणि 35 इयर्स अबववाल्यांनाच म्हणजे आधी एंट्री होती. आता जाऊ शकतात सगळे. आणि बेसिकली हे जे फॉरेस्ट आहे हे 3 पार्ट्समध्ये डिवायडेड आहे. हां, हा जो बघताय तुम्ही हा सेकंड आहे. त्या राईट साईडला तो दिसतोय हा वाला, तो थर्ड आहे. आणि इकडे लेफ्ट साईडला तो दिसतोय तो फर्स्ट पार्ट. असे ॲक्च्युली असे सेक्रेट फॉरेस्ट मेघालयामध्ये 54 आहेत. आणि बस आता एवढी माहिती आहे थोडक्यात. आणि आता सध्या नाही हां, अजून माहिती हवी असेल तर इथे व्हिजिट करा. कारण का हा फील इथेच येऊन घेण्यासारखा आहे. आणि मेन म्हणजे काय, आधी जे काय रिच्युअल्स व्हायचे ते आता सध्या इथे होत नाहीत. आतमध्ये काहीच होत नाही, बंद झालं आहे सगळं. जे काय होतं ते बाहेर त्या समोर डोंगर दिसतोय ना तुम्हाला, तिथेच करतात. आणि इकडचा जे फॉरेस्ट आहे जे 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलं आहे. फर्स्ट अँड थर्ड पार्ट जो आहे तो टोटली बंद आहे. हां, लोकांना जाऊन नाही देत. कोणालाच तिथे एंट्री नाही आहे. हा जो सेकंड पार्ट आहे जिथे आपण आता जाऊन आलो तिथेच फक्त आपण हां, ते फक्त आता लोकांना माहिती भेटावी म्हणून चालू ठेवलं आहे. हो. आणि मेन म्हणजे तर ते ही जी जागा आहे ती प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. ती गव्हर्नमेंटच्या अंडर पण नाही आहेत आणि किंवा कुणाच्या असं खाजगी एका माणसाच्या नाही. ही प्रायव्हेट प्रॉपर्टी लोकांची आहे. लोक सगळ्या ह्या प्रॉपर्टीची देखरेख काय असेल ते करतात, इकडचे लोकल लोक. आणि 80 काय ती जागा बोललाय ना तू? हां, 80 एकर 80 एकर जागेमध्ये हे सगळं आहे पसरलेलं आहे. चला. आणि खूप नैसर्गिक अशी झाडं पण आहेत. हां, बरीच नैसर्गिक औषधी झाडं पण जे आपल्याला तिथून काय आणता येत नाही, काय करता येत नाही, फक्त बघायचं आणि यायचं बस. चलो, पोचलो आता आम्ही एलिफंट फॉल जवळ. आणि ह्याला एलिफंट फॉल नाव का पडलं ह्याची थोडक्यात इथे माहिती दिलेली आहे. त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते एलिफंटच्या फेससारखं दिसतं म्हणून. इथून एंट्री आहे. इथे पण 200 रुपये घेतले आमच्या एंट्री फीचे. आणि हा पहिला टप्पा आहे वॉटरफॉलचा. इथे मॅडमचं रील्सचं काहीतरी चाललं आहे. आणि हा असा सुंदर वॉटरफॉल.
फर्स्ट फॉल नंतर आता आम्ही सेकंड फॉल जवळ आलो आहे. जो आपला वरचा वॉटरफॉल होता ना तोच कंटिन्यू होऊन इथे खाली आहे. आणि इथे बघा किती यार मस्त आहे, आणि सगळे वॉटरफॉल्स रिव्हर एकदम स्वच्छ सुंदर आहे. आणि सेकंडवरून हा थर्ड तिकडे कंटिन्यू होतो, म्हणजे खाली थर्ड वॉटरफॉल भारी आहे एकदम. हा सेकंड ना. हा सेकंड फॉल आहे हा. आणि इथून बघा तिथे बोर्ड दिसतोय ना, तिथून खाली गेलं की थर्ड फॉल तिथे खाली दिसेल आपल्याला. चला, आणि मे बी ते एलिफंट व्ह्यू पॉईंट काय आहे ना ते खाली जाऊनच आहे मे बी, बघूया. लेट्स गो. आणि आम्ही आता आलो आहोत थर्ड स्टेप जवळ. पाण्याचा जोर तुम्ही बघू शकता. इमॅजिन करा की जानेवारी महिन्यात एवढं जर पाणी आहे तर पावसाळ्यात काय इथे परिस्थिती असेल ते. आवाज येतोय का नाही माहीत नाही पाण्याचा तुम्हाला, पण मला तरी जोरदार आवाज येतोय. आणि हा एलिफंट फॉलचा हा थर्ड स्टेप आहे. तिथे पण पाणी स्वच्छता बघा केवढी. आधी बत्त कुठे गेली, तिकडे गेली पुढे. इथे बत्त होती मस्त. तर आता आम्ही पोचलो आहोत टी गार्डनमध्ये. बघू शकता तुम्ही इथे सगळीकडेच हे असं चहाची झाडं आहेत. पण ॲक्च्युली इथे चहा कसा येतो, चहा पावडर येते कशी इथून, काय पालांपासून काय करतात. चल बघूया, पुढे जाऊन बघूया ना काहीतरी छान. बघूया जरा आतमध्ये जाऊन एक्सप्लोअर करूया आणि मग तुम्हाला बाकी सगळी माहिती देतो काय कसं इथून चहा वगैरे बनतो ते. आणि त्या साईडला तिकडे चहा पावडर वगैरे पण मिळते असं म्हणतात. तर चला. टी गार्डनमध्ये आम्ही आता बरेचसे फोटोज रील्स वगैरे काढले, जे जसे इंस्टाग्रामवर बघितलेले ट्राय केले आहे तसं. बघू आता तसं अचीव झालं आहे की नाही ते. आणि बाकी हे बघू शकता तुम्ही चहाची झाडे वगैरे. ह्याला हे बघा ही अशी फळं असतात. आता इथे सगळं काय आहे नाही, मग अशी दिसलेलं कुठेतरी बारके बारके असं गोल हे असतं फळ. हे बघा हे इथे आहे ना, हे असं असतं. हे छोटंच आहे ॲक्च्युली, म्हणजे हे ओपन ठेवलं आहे त्यांनी. बाकी ह्याच्या मागे जे आहे ना ते क्लोज करून ठेवलं आहे, म्हणजे तिथे कुणाला जाऊन देत नाही, अलाउड नाही आहे. छान आहे. चला आता चहा वगैरे, चहा पावडर तिकडे कुठे घ्यायचं स्टॉल तिथे आहे, तर तिथे जाऊन बघूया कसं चहा पावडर इथे का स्वस्त आहे का मुंबईसारखंच आहे आपलं. चला, आलो आहे आपला लास्ट डे एक्सप्लोअर करून. आज लवकरच झालं आमचं 4 वाजता सगळं, कारण का ज्या जागा होत्या त्या शिलाँगच्या जवळपास मधल्याच होत्या. आणि आता तयारी, आपल्याला बॅग पॅक सगळं असं आम्ही ह्याच्यात कोंबलं आहे. ते सगळं पॅकिंग घडी वगैरे घालून ठेवावं लागेल. तर चला बॅग पॅक करू. आणि भूक लागली आता, बघू काहीतरी ऑर्डर करायचं म्हणतो आहे, तर चेक करूया काय मिळतं आहे आणि तसं खाऊन घेऊया. हां, ॲक्च्युली एक सांगायचं राहिलं. कुठे गेली बॅग ती? ते कुठे टाकलंस? हां हां, ते आम्ही जे आमचं आता जे लास्ट डेस्टिनेशन होतं ते डॉन बॉस्को. हां, तर आमचं जे लास्ट डेस्टिनेशन आम्ही आता फिरलो ते आमचं डॉन बॉस्को म्युझियम होतं. चांगलं होतं, बघण्यासारखं आहे. 100 रुपीज. हे बघा हे असं हे दिलेलं त्यांनी. 100 रुपीज पर पर्सन आहे तिथे बघण्याचे. पण तिथे तुम्ही व्हिडिओ नाही घेऊ शकत, फोटो घेऊ शकतात फक्त. फोटो क्लिक करायचे पण 100 रुपये होते. सो आतमध्ये तर काय शूट करता नाही आलं, त्यामुळे काय दाखवू नाही शकत. पण वन टाईम व्हिजिट प्लेस आहे ते, म्हणजे जाऊ शकता तुम्ही. इन केस जर तुम्ही येत आहे आणि जर नसेल त्याच्याऐवजी दुसरी कुठली प्लेस बघायची आहे तर ते पण बघू शकता तुम्ही. सो असं आहे. तर ह्याचं मी फोटो किंवा लिंक असं काहीतरी देईल मे बी डिस्क्रिप्शनमध्ये, तर चेकआउट करू शकता तुम्ही. आणि जर तुम्हाला बघायची इच्छा आहे तर तिथे म्हणजे काय काय होतं, सगळ्या कल्चर्सचं प्रेझेंटेशन होतं, किंवा जमिनी म्हणजे ॲग्रिकल्चरचं, किंवा वेपन्स वगैरे, इथलं नॉर्थ ईस्टमधल्या लोकांच्या रिलेटेड जे काय माहिती आहे ते सगळं होतं. स्पेस
रिलेटेड सॅटेलाइट्स वगैरे कोणत्या कोणत्या, म्हणजे असं म्युझियम आहे ते, बरंच काय काय होतं तिथे. चला पहिलं भूक लागली, खातो आणि मग भेटतो.